नगर जिल्ह्यातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यात घरफोडीचे गुन्हे करणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद करत 3 आरोपी 2,17,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले। तर या आरोपींकडून 9 घरफोडीचे गुन्हे उघड झालेत। पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील रहिवासी सुमन पालवे या 25 नोव्हेंबर 2024 रोजी कुटुंबियांसह लग्नाकरिता बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले। याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने घरफोडीचे गुन्हे होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमत घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना देत पथकाला रवाना केलं। पथक संबंधित गुन्ह्यातील गेलेला माल आणि आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाआधारे पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संबंधित गुन्हा विनोद उर्फ सुप्या भोसले आणि त्याच्या साथीदाराने केलाय। ते सध्या पाथर्डी शहरात आहे। तर पथकानं मिळालेल्या या माहितीनुसार संबंधित ठिकाणी जाऊन संशयितांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी विनोद उर्फ सुप्या भोसले, सचिन काळे अशी नावं सांगितली। तर या आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी संबंधित गुन्हा विकास भोसले याच्या मदतीनं केला असल्याची माहिती सांगितली। तसेच गुन्ह्यातील चोरलेले काही सोन्याचे दागिने लक्ष्मीकांत मुंडलिक यास विकल्याचं सांगितल्यानं त्यास देखील ताब्यात घेण्यात आले। तर ताब्यात घेतलेल्या आरोपींनी त्यांचा साथीदार विकास भोसले यांच्यासह मागील 2-3 महिन्यात पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात वेगवेगळ्या घरफोडीचे गुन्हे केले असल्याचं त्यांनी दिलेल्या माहितीवरून पाथर्डी व शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल 9 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले। पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी विकास भोसले याच्याकडे गुन्ह्यातील गेलेल्या मालाबाबत चौकशी केली असता त्यानं काही मुद्देमाल सोनारास विकला आणि काही मुद्देमाल लपवून ठेवल्याचं सांगितलं। लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने त्यात 70,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचा सर, 35,000 रुपये किमतीचे 5 ग्रॅम सोन्याचे कानातील झुंबर, 35,000 रुपये किंमत 5 ग्रॅम वजनाची सोन्याची पिळ्याची अंगठी, 7,000 रुपये किंमत 1 ग्रॅम वजनाचा सोन्याचा ओम आणि 70,000 रुपये किमतीचा 10 ग्रॅम वजनाचे सोन्याची मिनीगंठण असा एकूण 2,17,000 रुपये किमतीचे 31 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले। तर आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी पाथर्डी पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करतायत। तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।